मी तुम्हाला दाखवते ते किती खुसखुशीत झाले आहेत ते, म्हणजे इतक्या खुसखुशीत झाल्या आहेत ना, मस्त फ्राय झाल्या आहेत त्या. तुम्ही नक्की घरी ट्राय करा एकदा. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो पूर्ण दिवस काम करून ॲक्च्युली खूप थकली आहे. दिवाळी बोलत तर घरात काही ना काहीतरी काम, झाडणं, लोटणं, पुसणं काही ना काहीतरी असतंच. सो जसं मी बोलली होती की मी फराळ अजून केला नाही आहे, बट येस मी स्टार्ट केलं आहे करायला, बिकॉज ऑफिसच्या स्केड्यूलमुळे मला जमत नव्हतं. आणि मी आता तिखट शंकरपाळी बनवायचं सेकंड टाइम करते मी. सो मोजमाप किती प्रमाण मला एवढं नाही जमणार बोलायला, बट येस ॲक्च्युली मी ऑलरेडी स्टार्ट केलं आहे. आणि नंतर माझ्या लक्षात आलं रे मला व्हिडिओ काढायची आहे म्हणून, तर मी तुम्हाला काय काय मिक्स केलंय, थोडंफारच मिक्स केलं, जास्त काही मिक्स नाही केलंय, ते मी तुम्हाला दाखवते. सो ह्याच्यामध्ये मी मैदा घेतला आहे. मैद्यामध्ये मी काळे तीळ, आपले सफेद तीळ आणि ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी जी असते ती थोडीशी म्हणजे हलकीशी गरम करून ती कुटून ह्याच्यामध्ये टाकली आहे. मीठ टाकलं आहे आणि त्याच्यानंतर मी ह्यामध्ये तेलाचं मोहन टाकणार आहे आणि मग त्याला थोडंसं एकजीव करून मग थोडं पाणी घेऊन मी ह्याला एक आपलं जे चपातीचं कणिक मळतो त्या प्रकारे मी मळून घेणार आहे. ह्यामध्ये तेलाचं मोहन म्हणजे गरम तेल टाकण्याच्या आधी मी थोडं जिरं, कसुरी मेथी आणि ओवा सुद्धा टाकला आहे. मग हे सगळं एकत्र टाकून मग आता आपण ह्याची कणिक करणार आहोत. सो आता मी तेलाचं मोहन तर टाकलं होतं, पण पाणी पूर्ण एकत्र नाही टाकायचं आहे. आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे, कारण की सैलसर पण नाही व्हायला पाहिजे आणि एकदम असं घट्ट दगडासारखं पण करू नका, बट येस मीडियम फॉर्ममध्ये झालं पाहिजे. सो पाणीचं प्रमाण जो आहे तुमच्या अंदाजाने तुमच्यानुसार हळूहळू टाकून मग तुम्ही डो तयार करा. पूर्ण डो तयार झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवीन कन्सिस्टन्सी कशी असली पाहिजे. तुम्ही तुमच्या अंदाजाने मग तसं करू शकतात. सो तुम्ही आता बघतायत मी असं पीठ मळलं आहे. अजून त्याला मी एकजीव प्रॉपर असं नीट गोळा होईल ह्याचं तसं मळणार आहे. बट कन्सिस्टन्सी बघा ह्याची, ह्या कन्सिस्टन्सीमध्ये तुम्ही हे करू शकतात. हे बघा, ह्या कन्सिस्टन्सीमध्ये तुम्ही मळा. आता हे मळून झाल्यानंतर मी एक 5-10 मिनिटाचा ह्याला रेस्ट देणार आहे आणि त्याच्यानंतर ह्याचे गोळे करून ह्याच्या चपात्या लाटून, म्हणजे मी तुम्हाला दाखवेन पुढचा स्टेप कसा आहे, तो गोळे कसा असला पाहिजे, किती पातळ चपाती असली पाहिजे, हे मी तुम्हाला पुढच्या स्टेपमध्ये दाखवेन. सो आता तुम्ही बघू शकता हे पीठ मी कमीत कमी 10 ते 15 मिनिटं ठेवलं होतं. सो खूप सॉफ्ट झालं आहे, चांगलं झालेलं आहे. म्हणजे हे बघा कसं मळलं आहे. सो आता ह्याचे मी गोळ्या करणार. गोळे करून झाल्यानंतर ह्याची एक जाडी पण नाही, पातळ पण नाही, मीडियम लांब चपाती करून त्याचे काप करणार आणि मग त्याला आम्ही फ्राय करणार. मी तुम्हाला दाखवते कसं करणार आहे ते. सो ही तुम्हाला दिसते पारी. सो मी एवढी जाड ठेवली आहे, तुम्ही तुमच्या अंदाजाने ठेवा. म्हणजे शंकरपाळी खुसखुशीत झाली पाहिजे, फुलली पण पाहिजे आणि टेस्टला पण, म्हणजे ते बोलतो ना आपण बाईट घेतो तेव्हा ते एक आवाज आला पाहिजे. सो मी एवढी जाडी ठेवली. मी आता ही एवढी मोठी आता सध्या चपाती केली आहे. आता ह्याला मी कट करणार आहे आणि तुम्ही हव्या त्या शेपमध्ये कट करू शकता. तसं नाही, मी तर नॉर्मल सुरीने नॉर्मल कट करणार आहे. मी थोडे लांब लांब ठेवणार आहे. फ्रेंच फ्राईज कोणत्या साईजचे असतात त्याच्यापेक्षा थोड्या छोट्या साईजमध्ये. असे लांब लांब कट करून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या हव्या त्या शेपमध्ये कट करू शकतात. आता आपण ह्याला स्लो गॅसवरती, गॅस फास्ट नाही करायचा आहे, स्लो गॅसवरती आपण ह्याला फ्राय करणार आहोत, डीप फ्राय. स्लो गॅसवरती म्हणजे तेल तापवलेलं आहे. स्लो गॅसवरती तुम्ही गॅसवरती स्लो फ्लेम ठेवूनच फ्राय करा, म्हणजे ते खुशखुशीत होतील. सो गाईज, हे फ्राय करायचं जे काम आहे ना ते वन अँड ओनली माझ्या हातात दिलं जातं एव्हरी इयर. आणि मी तुम्हाला दाखवतो मी फ्राय करून किती प्रमाणे याला डाग झाल्यावरच काढायचं बाहेर आणि किती हलवायचं की नाही हलवायचं, कधी याला टर्न करायचं, ते सर्व डिटेलमध्ये मी दाखवतो तुम्हाला. थोडं लक्ष ठेवा आणि मग बघत राहा.
सो फायनली माझे तिखट शंकरपाळ्या रेडी झाले आहेत. तुम्ही फक्त दिवाळीसाठी नाही बट येस ऑफकोर्स स्नॅक्स म्हणून पण खाऊ शकतात. हे तुम्ही म्हणजे फक्त दिवाळीला फराळ म्हणून बनवू नका, पण कधीही टाइम मिळेल, झटपट आहेत. हा थोडा फ्राय करण्यामध्ये आपल्याला पेशन्स ठेवावे लागतात, तेवढं ठेवून तुम्ही हे नक्की बनवा, नक्की ट्राय करा घरी. आता आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तुम्ही नक्की ट्राय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. थँक्यू.